देख रहे हैं पब्लिक समाचार, पब्लिक के हक में। सर्वांचे आधारस्तंभ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते आदरणीय आदोया हिरे, त्या ठिकाणी उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार शिरीषभाऊ कोतवाल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय कोंडाजी मामा आव्हाडसाहेब, सन्मान्य शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गणेशजी धात्रक साहेब, सन्मान्य जाधव साहेब, डॉक्टर बच्छाव या ठिकाणी उपस्थित असलेले समाजवादी पार्टीचे नेते मुस्तकीम डिग्निटी साहेब, सन्मान्य दशरथ बापू निकम, सन्मान्य काँग्रेस पक्षाचे मालेगाव तालुका अध्यक्ष शरदजी खैरनार, या ठिकाणी उपस्थित असलेल्या ज्येष्ठ नेते काशीनाथजी पवार साहेब, सन्मान्य आखाडे साहेब, सन्मान्य लकीजी खैरनार, व्यासपीठावर उपस्थित असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष श्रीयुत विनोदजी चव्हाण साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले महाविकास व इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले मालेगाव बाह्यचे सर्व सरपंच उपसरपंच, त्याचप्रमाणे ग्रामपालिकेचे सर्व सदस्य आणि आमच्या सरपंच महिला भगिनी, उपस्थित बंधू भगिनींना, सर्वप्रथम मी मनापासून आदरणीय आदोया हिरे यांचं अभिनंदन करते की 15 दिवसांपूर्वी ते आपल्या मालेगावमध्ये आले आणि तेव्हापासून विविध मिटिंगा असतील, त्याचप्रमाणे दौरे असतील, त्या माध्यमातून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम सुरू केलेलं आहे। अनेक सरपंच बांधवांनी त्यांच्याकडे तक्रारी केल्या, कामकाजाच्या संदर्भामध्ये अडीअडचणी सांगितल्या आणि म्हणून सर्व मालेगाव ग्रामीण भागातील जे काही सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत, त्यांची सगळ्यांची या ठिकाणी त्यांनी परिषद बोलवलेली आहे। खरं तर आपल्या तालुका राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सन्मान्य त्यांनी अधिकाऱ्यांना त्यांच्या लेटर हेडवरती पत्र दिलं होतं, परंतु ते उपस्थित या ठिकाणी राहिले नाही। ही खेदाची बाब आहे, कारण आपल्या ज्या काही तक्रारी आहेत त्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्यानंतर त्यांना देखील समजल्या पाहिजे, परंतु निश्चितपणे आपण त्यांना विचारू। इथून पुढे अशी चूक होता कामा नये। मला खरं तर माहीत नाही, आपण अधिकाऱ्यांना बोलवलं नाही तर मी स्वतः त्या ठिकाणी त्यांना पत्र दिलं असतं, फोन केला असता। अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। अनेक सरपंच उपसरपंच बांधवांनी त्यांच्या व्यथा या ठिकाणी सांगितलेल्या आहेत आणि त्यांना न्याय मिळणं हे अतिशय गरजेचं आहे। शिरीष भाऊंनी पण सांगितलं की 2 महिने आपण थांबू आणि 2 महिन्यानंतर निश्चितपणे परिवर्तन हे होणार आहे। आणि मला देखील या ठिकाणी सांगावं असं वाटतं की या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे राज्यामध्ये महाविकास आणि इंडिया आघाडीची सत्ता आल्याशिवाय होणार नाही। आणि मालेगाव बाह्य असेल, मालेगाव मध्य असेल आणि नाशिक जिल्ह्यातील व धुळे जिल्ह्यातील जे काही तालुके आहेत त्याच्यामधून महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त आमदार या ठिकाणी निवडून येणार आहेत, कारण ही आपल्याला काळाची गरज आहे।
महाविकास आघाडीचा आमदार आणि महाविकास आघाडीचा खासदार जर असला आणि आपली सत्ता जर असली तर निश्चितपणे जे काही आपल्याला कामकाज करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला अडचण येणार नाही, दबावतंत्र राहणार नाही, दहशत राहणार नाही. राहुलजी गांधींनी सांगितलंय डरो मत. त्यांनी संपूर्ण देशामध्ये भारत जोडो यात्रा केली, भारत जोडो न्याय यात्रा केली. थोड्या जागांनी केंद्रामध्ये इंडिया आघाडी महाविकास आघाडीची सत्ता आली नाही, परंतु भविष्यात निश्चितपणे आपल्याला चांगले दिवस येतील आणि हे आपल्या हातात आहे. आता फक्त 2 महिने राहिलेले आहेत. आपण आजपासूनच ठरवलं पाहिजे की आपल्या मतदारसंघातून विशेषतः मालेगाव मध्य असेल आणि मालेगाव बाह्य असेल. मालेगाव बाह्यचे आदरणीय अभयआबा हिरे यांनी त्या दिवशी ज्यावेळी मालेगावमध्ये प्रवेश झाला त्याचवेळी त्यांनी सांगितलं की मी आलेलो आहे, मी उभा राहणार आहे, मी लढणार आहे. आणि त्यांना आपल्या सर्वांची साथ ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी गरजेची आहे. त्या दृष्टिकोनातून आपण कुणाशीही वाट न बघता आपापल्या परीने आपण प्रचार केला पाहिजे, सगळ्यांना सांगितलं पाहिजे. कारण आपल्याला कल्पना आहे समोर जी काही नीती वापरतात निवडणुकीमध्ये त्याला आपण बळी जायचं नाही. कारण कोणी 200 दिलेत, कोणी 300 दिलेत, ते काही पुरत नाही. आणि आता ही जी काही निवडणूक लांबणीवर त्यांनी टाकलेली आहे याचं कारण म्हणजे सर्वेमध्ये त्यांच्या विरोधात रिपोर्ट आहे. पण तुम्ही कितीही लांबणीवरती निवडणूक तुम्ही जरी टाकली तरी महाविकास आघाडीची सत्ता ही राज्यात येणार आहे याबाबत मला ती मात्र देखील शंका वाटते.